आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आता आपण आपले प्रतिनिधी अभिजित पोते, संकेत वरक आणि अविनाश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी संकेत तुमच्याकडे येते। सुप्रभात। खरे तर आज मतमोजणी होणार आहे। काल आपण एक्झिट पोल पाहिलेले आहेत, आज एक्झॅक्ट पोल येणार आहेत। काय सध्या वातावरण आहे? आपण जर पाहिलं तर काल मुंबईत मतदान झालं, ते मतदान 53 ते 55% मतदान झालं। या सर्व मुंबईकरांनी आपलं जे मत आहे ते EVM मध्ये दाखल केलेलं आहे। त्याच्यामुळे अनेक नेते असतील, अनेक राजकीय पक्ष असतील, अनेक उमेदवार असतील, या सर्व उमेदवारांचं, नेत्यांचं, पक्षांचं जे भवितव्य आहे ते एका बंदिस्त EVM मशीनमध्ये सध्या आहे आणि आज ती मतदानाची पेटी उघडणार आहे आणि अनेक नेत्यांचं भवितव्य समोर येणार आहे। कोण जिंकतंय, कोण हरतंय हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर मुंबईत आज 23 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। 23 मतमोजणी केंद्र आहेत आणि सध्या मी आहे दादरच्या डिसिल्वा हायस्कूलला। इथे प्रभाग क्रमांक 182 ते 92 जे प्रभाग आहेत, 10 प्रभाग, त्यांची जी मतमोजणी असणार ती या डिसिल्वामध्ये होणार आहे। खरं तर आपण पाहतोय की सकाळपासूनच पोलिसांचा खूप तगडा बंदोबस्त इथे पाहायला मिळतोय। पोलिसांचा बंदोबस्ताचा इथे फायरची जी व्हेकल आहे, फायर व्हेकल, ॲम्ब्युलन्स, या सगळ्या सोयीसुविधा इथे लावल्या गेलेल्या आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी एक कडेकोट बंदोबस्त असणार आहे, कारण की अर्थात डिसिल्वामध्ये ज्या 10 प्रभागांची जी मतमोजणी होणार आहे ते थोडंसं सेन्सिटिव्ह पण मानलं जातं, कारण की हाय प्रोफाईल लढती इथे आहेत। त्यातले एक म्हणजे यशवंत किल्लेदारांची लढत असेल किंवा समाधान सरवणकर असतील किंवा प्रिया सरवणकर असतील, अशा प्रमुख लढती इथे होणार आहेत। खरं तर प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती जवळपास 8 ते 10 प्रभागांची मतमोजणी होणार आहे आणि परवाच खरं तर भूषण गगरानी यांनी सांगितलं की आधी कसं व्हायचं की 8 ते 10 प्रभाग असतील तर एकत्र मतमोजणी सुरू व्हायची, पण यावेळेला असं नसून यावेळेला पहिले 2 प्रभाग घेणार आहेत। ते झाले की पुढचे 2 प्रभाग, ते झाले की पुढचे 2 प्रभाग। त्यामुळे कुठेतरी निकाल जो आहे, जो आधी 12-1 पर्यंत क्लिअर व्हायचा, तो कदाचित 3 ते 4 वाजू शकतात आज, कारण की अर्थात 2-2 प्रभाग घेतले तर तो थोडासा टाईम जो असेल, तो त्याला डिले लागू शकतो। त्याच्यामुळे निकाल जो आहे तो 3 ते 4 म्हणजे 2 ते 3 तास निकाल डिले होऊ शकतो। पण एकंदरीत पाहता आज सर्व जे काही उमेदवार आहेत त्यांनी अनेक दिवस प्रचार केला, काल मतदान झालं, त्या सर्व उमेदवारांचा आज जो काही आहे तो निकाल समोर येणार आहे। निश्चितच आता उमेदवारांची देखील धाकधूक वाढली असावी, कारण आज निकालाचा हा दिवस। आपण पुण्यामध्ये जाणार आहोत। पुणे महानगरपालिकेचं काल मतदान पार पडलं आणि